हे बघा, अशा पद्धतीने छान छान असं आपल्याला मशरूम टाईप आपल्याला काही फुलं बघायला मिळतात. हे बघा, मशरूम सारखं. त्याला इकडे तर रस्ताच नाही. आता कोणत्या रस्त्याने जायचं? चला आपण जंगलामधून वाट काढत 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 पुढे जाऊ. हे करवंदाचे झाड आहे. हे बघा, करवंदाचे झाड जे आपल्याला कसारा घाटामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खायला मिळतं. हे बघा, हे करवंद आहे. हे बघा, करवंदाचे झाड आहे. तेरा आपण बघणार आहे जे ग्रामीण भागामध्ये भाजी करून खाल्ली जाते. असा हा एक तेरा. हे बघा, तेराची भाजी आहे. हे असं राहतं. आळू आणि तेरा यामध्ये खूप फरक आहे. हे करवंदाचे झाड, हे सागाची झाडं आहेत. हे बघा, इथं बघू शकता तुम्ही, पूर्ण वारुळ आहे मुंग्यांनी केलेला. त्यासमोर मशरूम सारखे दिसणारे काही रोपं आहेत. हा होळ आहे, इथून ते पूर्ण खाली गेलेलं आहे. पूर्ण जंगल. वाघ, बिबटे सगळे ह्या ठिकाणी आढळून येतात. त्यामुळे आपण जंगलामध्ये जाताना ही पण काळजी घेणं गरजेचं आहे का त्या ठिकाणी वाघ तर नाही ना, बिबटे तर नाही ना. पूर्ण जंगल. अरे बापरे, अजून किती लांब आहे. चला आपण पूर्ण ते डोंगरावर वरती निघणार आहे. हे बघा, अशा ठिकाणी जे मध असतं, तर माशा आपलं मध तयार करत असतात. कधी कधी सापसुद्धा राहतो. पण विशेषतः ज्या मधमाशा असतात ह्या आपलं घरटं त्या ठिकाणी तयार करता, मधाचा पोळा तयार करता आणि आपण चांगल्या पद्धतीने मध हे खातो. हे बघ, हे अशा ठिकाणी मधमाशा राहतात. हे सापडा हा प्रकार आहे.
कोंब आलेला आहे बांबूला. साग, सादडा, पळस, निवडुंग, साबर, शेवगाची झाडे हे सगळे या ठिकाणी दिसून येतं. बघा इकडून तिकडे बघितलं पूर्ण जंगलच जंगल. तर आपण हा रस्ता काढत जाणार आहे. हे भाताची या ठिकाणी लावणी केलेली आहे. आपण एका शेतामध्ये आलोय. बघा काल मी तुम्हाला दाखवलं भाताला अंगर कशी येते, त्यामध्ये कोंब कसे तयार होतं. बघा हे पूर्ण भात आहे. वरती डोंगराला भाताची लावणी केलेली आहे. हे काजूचं झाड आहे इथं. हे शेवगाचे झाड आहेत. हे पूर्ण भाताची लावणी केलेली आहे. हळूहळू त्याला अंगर यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे असं कोणतं झाड आहे जे जंगलामध्ये तुम्हाला दिसून येणार नाही. सर्व प्रकारचे झाडे हे तुम्हाला इथं दिसून येतात. ही भेंडीची आहेत. भेंडी आहे. ही नागली आहे. ह्या वाळकी आहेत, म्हणजे जे काकडी आपण ज्याला म्हणतो. पूर्ण वेल गेलेला आहे, मध्ये लागायला सुरुवात झालेली आहे. पूर्ण भातच भात दिसून येतो. हे बघा इथं आहे एक आपल्याला झोपडी बघायला मिळालेली आहे. पूर्ण जंगल आणि भातच भात तुम्हाला दिसून येतं. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच कोकणामध्ये जाऊन याचा आनंद घेऊ शकता. गवतच गवत. हे बघा ज्यावेळेस आपण भाताची लावणी करतो त्यावेळेस अशी शेकोटी पेटून आपण बसतो, कारण मच्छर, थंडी
चला आपण आता एक काकडी तोडणार आहे. बघा इथे एक काकडी लागलेली आहे, वाळूक ज्याला आपण म्हणतो. मग त्याला तोडून खाणार आहे. हे बघा, हे वाळूक एकदम नैसर्गिक पद्धतीने, त्याला खत नाही, निसर्गातली जी हवा आहे, पाणी आहे, त्यासोबत हे वाढत असतं. बघा अजून एक आहे इथं, त्याला वाढू दे. हे बघा अजून आहे. आपण जे एकच खाणार आहोत. इथं फणसीचं झाड आहे. अजून इकडे एक आहे. हे बघा, तेरा आणि आळूमध्ये ह्या अशा पद्धतीने फरक असतो. मी तेव्हा तुम्हाला तेरा दाखवला होता, म्हणजे जी एक निसर्गातील भाजी आहे, आणि हे आळू आहे. हे पण आपण चांगल्या पद्धतीने बनवून खाऊ शकतो.